आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पालघर सोबतच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। दरम्यान रविवार नंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंचीच्या लाटांचाही इशारा देण्यात आलाय। तर रायगड जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। सावित्री नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। यानंतर एक मोठी बातमी आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हिंजवडी भागात पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आपल्याला आता कामच करायचंय, कुणी कामं होऊ देत नसेल तर गुन्हे दाखल करा असे आदेश अजित पवारांनी दिलेत पोलीस आयुक्तांना। तसंच 2 आठवड्यानंतर अजित पवार पुन्हा हिंजवडीच्या दौऱ्यावर आलेत। हिंजवडीमधल्या रस्त्यांची दुरवस्था, मेट्रोचा संथ गतीनं चालणारं काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्याचसोबत नाल्यावरील बांधकाम, व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर जात माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, त्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल, कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही। नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा असं सुरू होईल। ते आपल्याला होऊन द्यायचं नाही, एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे। त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असे संकेत अजित पवारांनी दिलेत। धनंजय मुंडे यांना न्यायालयाने एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे। दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल। ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे। तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे, त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही। पुढची बातमी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेमध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरनं राजकारण चांगलंच तापलं। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली। कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले। त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यांना म्हणलं की मी
त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत. कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन. मोठी बातमी. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हिंजवडी भागात पाहणी केली आणि यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आपल्याला आता कामच करायचं आहे, कुणी कामं होऊ देत नसेल तर गुन्हे दाखल करा, असे आदेश अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत. 2 आठवड्यानंतर अजित पवार पुन्हा हिंजवडीच्या दौऱ्यावर आलेले आहेत. हिंजवडीतील रस्त्यांची दुरवस्था, मेट्रोचा संथ गतीनं चालणारं काम आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्याचबरोबर नाल्यावरील बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राजा बोले आणि दल हले अशीच परिस्थिती अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळते. पहाटे 6 वाजल्यापासूनच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील विकास कामांचा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि आपण बघतोय की त्यांच्या या सगळ्या पाहणी दौऱ्यात 150 ते 200 अधिकारी, विविध यंत्रणा, त्याचबरोबर या परिसरातील जे ग्रामपंचायत सदस्य आणि इतर समितीचे सदस्य देखील आपल्याला बघायला मिळतात. खरं तर 2 आठवड्यांपासून दादा इथे या सगळ्या कामांचा आढावा घेत आहेत आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसार कामं होत आहेत की नाही हे देखील ते बघतात. मात्र आपण बघतो की अजूनही या हिंजवडी परिसरातील रस्त्यांची ही दुरावस्था आहे. पहाटे 6 वाजता अगदी पावसामध्ये सुरू केलेला हा दौरा चिखल पाणी तुडवत दादा जे आहे ते पाहणी करतायत. हा जो रस्ता आहे तो काही लोकांनी अडवला होता भूसंपादनासाठी, त्यांना मोबदला मिळाला नव्हता म्हणून, आणि आता त्याच रस्त्याची पाहणी स्वतः अजित पवार करतात. आपण बघतो की हे सगळं करत असताना ते अधिकाऱ्यांना फायलावर घेतात की एवढी सगळी यंत्रणा असताना, शासन कोट्यावधी रुपये देत असताना देखील ही कामं पूर्ण का होत नाहीत. आणि म्हणून आपण बघतो की कुठेतरी अजित पवार आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि मागील 15 वर्षांपासून जो हिंजवडीचा प्रश्न होता तो अद्यापही सुटलेला नव्हता. वाहतूक कोंडी असेल, नाल्यांवरील जे अनधिकृत बांधकाम आहेत, ज्यामुळे नाल्याचे प्रवाह बदलल्या गेलेले आहेत आणि त्यामुळे या हिंजवडी परिसरामध्ये सातत्याने जी आहे ते पाण्याची कोंडी होते, पाणी साठत राहते आणि त्यामुळे ती नाल्यावरील अतिक्रमणं जे आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत, ती देखील जमीनदोस्त केली जाणार आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार जेव्हा इकडे आले तेव्हा मान मारून जी हिंजवडी या परिसरामध्ये ते पाहणी करतायत. PMRDA जी आहे ती अथॉरिटी आहे आणि या मार्फत जी कामं होत आहेत ती व्यवस्थित होणार आहेत की नाही, विकास कामाला गती येणार आहे की नाही, हे देखील अजित पवार बोलताना दिसतात. त्याही पेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आज जेव्हा इथल्या काही नागरिकांनी, इथल्या ज्या कारभारी आहेत त्यांनी जेव्हा अजित पवारांना सांगितलं की काही अतिक्रमण काढता येणार नाहीत, मंदिरं आहेत, तेव्हा अजित पवार मात्र चिडले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जेव्हा विकास कामं होतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि ते मी करणार. त्यामुळे त्यांची भूमिका रोखठोक जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. अजित पवार खडसावत ही कामं आता जोमाने करून घेताना बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी. दरम्यान अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये विकास कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना कसं धारेवर धरलं आपण ते पाहूयात. असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरं जातात की नाही? धरणं करताना मंदिरं जातात. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं. आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं, महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही. बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला. मी आज माणिकराव कोकाटे यांचे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सिन्नर मतदारसंघात आज सकाळी 10 वाजता समर्थक एकवटणार आहेत. खोटी बदनामी करून गैरसमज पसरवणाऱ्यांचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे. कोकाटेंचे समर्थक आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सिन्नरमध्ये कोकाटे समर्थक एकवटणार असल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी 10 वाजता हे समर्थक निषेध नोंदवण्यासाठी एकवटणार आहेत.
सरन्यायाधीश भूषण गवई हे काल अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांचे कान टोचले। आजकाल अशी परिस्थिती आहे की एखादा 25-26 वर्षाचा वकील खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा 70 वर्षाचा सिनियर वकील जरी आला तर खुर्ची देत नाही। कधी कधी मला म्हणावं लागतं की थोडा तरी सिनियर वकिलांचा सन्मान ठेवा। अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकिलांना सल्ला दिला। आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो आमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी जरी वकील सिनियर असला तर आम्ही झटकन उभं राहायचो आणि खुर्ची द्यायचो, त्यांना ऑफर करायचो। पण आजकाल परिस्थिती अशी आहे की एखादा 25-26 वर्षाचा ज्युनियर वकील खुर्चीवर बसलेला असेल आणि एखाद्या 70 वर्षाचे सिनियर वकील जरी आला तरी तो त्याला खुर्ची देत नाही। कधी कधी डायसवरून मला म्हणावं लागतं की अरे थोडं तरी काही ठेवा, एवढे तुमच्या वडिलांच्या वयाचे सिनियर उभे आहेत। आता पावसासंदर्भातली एक बातमी पाहूयात। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। दरम्यान रविवारनंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढची बातमी पाहूया। तिकडे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलेला आहे। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। राधानगरी धरणाचे स्वयंचलित 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि स्वयंचलित दरवाजे आणि पॉवर हाऊसमधून 5784 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। भोगावती नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे 5 गेट अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। दरम्यान धरणातून 6300 क्युसेकनं भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठी असलेल्या सापगाव, खुटघर, कासगाव, भातसई या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। म्हैसमाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेरूळ लेणी येथील धबधबा पूर्ण क्षमतेनं कोसळताना दिसतोय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या पावसामुळे लेणी परिसर पुन्हा एकदा पाण्याच्या गडगडाटानं निनादू लागलेला असून लेणी क्रमांक 4 आणि लेणी क्रमांक 29 सीतान्हाणीचा धबधबा रौद्र रूपात पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा थरार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळू लागलेली आहे, तर वेरूळ लेणी परिसर पुन्हा एकदा निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आहे।